ठरलं तर मग या मालिकेच्या 16 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सुरुवातीला आपण पाहत आहोत, सायली सगळ्या गोष्टींचा विचार करत असते आणि तिला झोप येत नसते. तेव्हा अर्जुन तिला म्हणतो, तुमचा विश्वास आहे ना माझ्यावर, मग तुम्ही झोपा बघू. तेव्हा सायली म्हणते, हो, स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे तुमच्यावर, आणि ती झोपून जाते. इकडे प्रतिमा आपल्या रूमची आवराआवरी करत असते. तेव्हा अचानकच त्यांना सायलीची आठवण येते. त्या सर्व गोड आठवणी आठवत प्रतिमा हसत असते. आता मागून प्रिया येते आणि ती प्रतिमाला म्हणते, आई, तुझ्या गोळ्या घेण्याची वेळ झाली. बघ, माझ्या लक्षात आहे की नाही. आता प्रतिमा चुकूनच प्रियाला सायली अशी हाक मारते. तेव्हा ही प्रिया दाट ओठ चावत म्हणते, अगं आई, सायली नाही, तन्वी. ती म्हणते, तुझी गोळी घ्यायची वेळ झाली, गोळी घे बघू. प्रिया गोळ्या काढून प्रतिमाच्या हातामध्ये देते. प्रतिमा गोळ्या खात असताना प्रियाच्या मनात एक जबरदस्त प्लॅन तयार होतो. ती स्वतःशीच म्हणते, या दोघींच्या बॉन्डचा फायदा करण्याची हीच खरी संधी आहे. उद्या जर प्रतिमा सुभेदारांच्या घरी गेली तर सायली आश्रमामध्ये जाऊ शकणार नाही. आता ही प्रिया प्रतिमाला म्हणते, मी तुझं मन ओळखते हा आई. तुला सायलीची आठवण येते का गं? मी ना उद्या तुला पुन्नाजीच्या घरी घेऊन जाते. म्हणजे तिथे गेल्यावर तुला सायलीशी बोलता येईल, भरपूर गप्पा मारता येतील. तू ना उद्या सकाळी 8 वाजता निघून तयार राहा. आपण ना सकाळीच सुभेदारांच्या घरी जाऊ. तिथे गेल्यावर ना तू दिवसभर सायलीसोबत वेळ घालव हा. हे ऐकून प्रतिमा त्यांना खूप आनंद होतो. आता ही प्रिया पुन्हा एकदा मनात विचार करते, सायली, तुझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ना ते समजेलच उद्या. ठरल्याप्रमाणे प्रिया प्रतिमाला घेऊन सुभेदारांच्या घरी येते. प्रतिमाला पाहून सर्वांना आनंद होतो. सायली लगेचच जाऊन प्रतिमाला मिठी मारते आणि ती प्रतिमाची चौकशी करते. इकडे अर्जुनला मात्र प्रियावर डाऊट येतो. तो मनातच म्हणतो, आम्ही जायच्या वेळेस बरोबरच ही कशी घेऊन आली प्रतिमा आत्याने इथे. आता प्रिया म्हणते, काय आहे ना आई, तुम्हाला खूप मिस करत होती. तेव्हा मीच प्रॉमिस केलं तिला, मी तुम्हा सर्वांना भेटायला तिला घेऊन येईन. प्रिया पुन्नाजींना विचारते, कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज माझं. पुन्नाजी म्हणतात, खूप छान वाटलं. आता प्रिया डायनिंग टेबलवर प्रतिमाला बसवते आणि ती प्रतिमाला म्हणते, आई, तू इथे बस आणि मस्तपैकी रात्रभर सायलीजवळ गप्पा मार. सायली मनातच विचार करते, प्रतिमा त्या घरी आल्यात आणि मला आता आश्रमात जावं लागतंय, काय करू मी. आता कल्पना प्रियाला म्हणते, आजचा दिवस किती महत्त्वाचा आहे याची कल्पना तुला असेलच ना. शेवटी तूही त्या आश्रमामध्येच होतीस ना. आता ही प्रिया बघा प्रेक्षकांनो, ती म्हणते, पण तिथे जाऊन त्यांच्या हाती काय लागणार आहे. त्यांचा वेळ ना वायाच जाणार आहे. पूर्णाजी प्रियाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत प्रतिमाला विचारतात, तुला त्या घरी जमतंय का प्रतिमा. तेव्हा ही प्रिया लगेचच म्हणते, अगं नाही ग पूर्णाजी, तिकडे जाऊन ही आई सारखं सायली सायली करत असते. प्रिया सायलीला म्हणते, तू ना माझ्या आईसोबत दिवसभर वेळ घालव, म्हणजे माझ्या आईला बरं वाटेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, सॉरी, आम्हाला आश्रमामध्ये पुरावे शोधायला जायचंय. तेव्हा ही प्रिया म्हणते, नाही नाही, सायलीसाठी तिच्या प्रतिमात्यापेक्षा कोणतीही गोष्ट मोठी नाहीये. आता ही प्रिया सायलीला विचारते, सायली, तू थांबणार ना इथे. तेव्हा कल्पना सायलीला म्हणते, तुला आश्रमात जाणं गरजेचं आहे, पण तुला जर प्रतिमासोबत थांबायचं असेल तर तो तुझा निर्णय असेल. आता प्रतिमा सायलीला म्हणते, तुझं आश्रमाचं काम महत्त्वाचं आहे, तू तिकडे जा, मी पुन्हा येईन तुला भेटण्यासाठी. आता सायली विचारते, खरंच जाऊ ना मी प्रतिमा आत्या. आज थांबणं ना मला खरंच शक्य नाहीये, तुम्ही मला समजून घ्याल ना. तेव्हा प्रतिमा आत्या हसतच हो म्हणतात. आता हे बघून प्रियाला खूप राग येतो. ती मनातच म्हणते, या दोघींना एकमेकीला समजून काय पुरस्कार मिळवायचा आहे का. एकतर मी इतका स्मार्ट प्लॅन केला होता, नको तिथे समजूतदारपणा दाखवायची काय गरज होती या प्रतिमाला. आता सायली आणि अर्जुन आश्रमामध्ये जाण्यासाठी निघतात. जाता जाता ते प्रतिमा आत्याचा आशीर्वाद घेतात. आता हे तिघेही आश्रमामध्ये जाण्यासाठी निघतात. आता इकडे प्रिया साक्षीला फोन लावते आणि ती साक्षीला म्हणते, मी अर्जुन आणि सायलीला अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण ती प्रतिमा स्वतःच म्हणाली सायलीला जा म्हणून. आता साक्षी विचारते, अर्जुन आणि सायली गेले का आश्रमामध्ये. प्रिया म्हणते, हो गेलेत ते. आता ही साक्षी रागातच म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन आणि सायलीला तिथे काही पुरावा भेटला ना तर तुझं हे आयुष्य विसरायचं हां. आणि उद्या जर मी तुझ्या चुकीमुळे जेलमध्ये गेले तर मी तुझं बाहेरचं आणि आतलं सगळं आयुष्य उद्ध्वस्त करेन. आता ही प्रिया वैतागून म्हणते, अरे यार, सगळ्या जबाबदाऱ्या मी घ्यायच्या. अरे देवा, प्रिया तू कुठे अडकलेस. आता हे तिघेही आश्रमाजवळ पोचतात. आश्रमामध्ये गेल्यावर सायलीला तिच्या जुन्या आठवणी आठवतात. सायली जशी जशी पुढे जाते
तसं तसं तिला प्रत्येक जागेवरच्या आठवणी आठवतात. आश्रमाच्या आतमध्ये आल्यावर अर्जुन पोलिसांना आश्रमाला लावलेल्या लॉकला काढायला सांगतो. आश्रमाचे दरवाजे उघडल्यावर सायली एकदम भारावून जाते. तिचे डोळे पूर्णपणे पाणावलेले असतात. अर्जुन सायलीला विचारतो, चला आतमध्ये येताय ना? आता ते दोघेही आतमध्ये जातात. अर्जुन चैतन्याला म्हणतो, आपल्याला आश्रमाचा कोपरा आणि कोपरा शोधून काढायचा आहे. कुठलीही साधी गोष्ट असली ना आणि ती जर वेगळ्या जागी भेटली तरीही तिला आपण चेक करायचं. आता हवालदार आतमध्ये येऊन चैतन्याच्या हातामध्ये एव्हिडन्स बॉक्स देऊन जातात. आता अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याला जे काही भेटेल ना ते ह्या एव्हिडन्स बॉक्समध्ये ठेवायचंय. कळलं ना तुम्हाला? अर्जुन आता त्याच्या खिशातील ग्लोव्ज काढतो आणि तो सायली आणि चैतन्याला देतो आणि तो त्या दोघांना म्हणतो, इथे कोणत्याही गोष्टीला ग्लोव्ज घातल्याशिवाय हात लावायचा नाही, नाहीतर त्या वस्तूवरचे फिंगरप्रिंट पुसून जातील आणि आपले फिंगरप्रिंट्स त्या वस्तूवर येतील. आता यांची शोधाशोध चालू होते, पण सायली मात्र इमोशनल होऊन सगळ्या वस्तू बघत असते. सायलीला मधुभाऊंच्या मिसेसचा फोटो भेटतो आणि ती त्या फोटोकडे एकटक बघत असते. इकडे अर्जुन आणि चैतन्याची शोधाशोध चालूच असते. सायली त्या फोटोकडे बघत म्हणते, आम्हाला आशीर्वाद द्या. ती म्हणते, हे आश्रम वाचवण्यासाठी आम्हाला काही ना काही पुरावे भेटू दे. आणि प्रेक्षकांनो, आजचा हा भाग इथे संपला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.